दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्यानं चौकशी करा. दिशाच्या आईवडिलांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्या यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. तर मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर दिशाभूल करत आपल्यावर त्यांनी दबाव टाकला. दिशाच्या वडिलांचा आरोप. दिशा सालियनच्या वडिलांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देण्यास दिशाच्या वडिलांचा नकार. दिशा सालियनची हत्या झाल्याचं आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. दिशा सालियनच्या आईवडिलांनी अखेर सत्य सांगितलं. राणेंची माहिती. दिशा सालियन प्रकरणामध्ये नितेश राणे किंवा कोणाहीकडे पुरावे असतील तर त्यांनी ते तपास यंत्रणांना दिले पाहिजेत. सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया. दिशाच्या वडिलांनी तक्रार केल्यानं चौकशी झालीच पाहिजे. मुनगंटीवार यांचं वक्तव्य. दिशा सालियनच्या वडिलांनी मागणी केली असेल तर पारदर्शक चौकशी व्हायला हवी. अमोल मिटकरींचं वक्तव्य. दिशा सालियनच्या मृत्यूवेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळी दबाव होता. आता महायुतीचं सरकार असल्यानं न्याय मिळेल या हेतूनं दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केली. शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रेंची प्रतिक्रिया. नागपूरमध्ये झालेल्या हिंसेशी मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा तसंच पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याचा संबंध नाही. पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा दावा. शंभूराजेंच्या हत्येला औरंगजेबाला थेट जबाबदार मानण्यास मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष हमीद इंजिनियर यांचा नकार. याउलट औरंगजेब भारतात अनेक चांगल्या कामांचा जनक होता, अखंड भारताचा निर्माता होता. इंजिनियर यांचा अजब जावेश. सोमवारी दुपारी शिवाजी पुतळा चौकात फहीम खानची सुरू असलेली मुजोरी कॅमेऱ्यात कैद. पोलिसांनी समजूत काढूनही जमाव मागे हटायला तयार नसल्यामुळे पोलिसांना काठी उगारावी लागली. व्हिडिओतून समोर. नागपुरात हिंसाचारानंतर तिसऱ्या दिवशीही परिसरात संचारबंदी कायम. आज परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी उठवण्याची शक्यता. या प्रकरणी आतापर्यंत 100 जणांना अटक. नागपूर हिंसाचार प्रकरणी काल दिवसभरात 27 आरोपींना अटक. यामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या 8 आंदोलकांचाही सहभाग. आतापर्यंत अटक केलेल्या एकूण दंगलखोरांची संख्या 84 वर. नागपूर हिंसाचार प्रकरणात प्रक्षोभक मजकूर पसरवणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर महाराष्ट्र सायबरची कारवाई. फेसबुक, इंस्टाग्राम, एक्सपोस्ट आणि युट्यूबवरती 140 आक्षेपार्ह पोस्ट निदर्शनास आल्या असून त्या काढण्याची नोटीस जारी. मुख्यमंत्रीपदाच्या व्यापामुळे देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्री पदाकडे लक्ष देता येत नसेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा खोचक टोला. तर त्यांच्या पक्षातील एकाला गृह खातं दिलं पाहिजे. देशमुखांचं वक्तव्य. नागपूरमधल्या दंगलीनंतर संभाजीनगर पोलीस अलर्ट मोडवर. शहरामध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून ड्रोन नजर. शहरातील काही विशिष्ट भागांमध्ये ड्रोनद्वारे नजर. सोशल मीडियावरही विशेष लक्ष. नागपुरातल्या हिंसाचारानंतर जालना पोलीस सतर्क. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास कडक कारवाईचा पोलिसांचा इशारा. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. अद्यापही एक आरोपी कृष्णा आंधळे फरार. देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा खटला आता बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये. सुरक्षेच्या दृष्टीनं खटला केज न्यायालयाऐवजी बीड न्यायालयामध्ये चालवला जावा असा विनंती अर्ज करण्यात आला होता. धनंजय देशमुख यांचा साडू दादा खेडकर, ज्योतिराम भटे आणि योगेश चव्हाणला उद्यापर्यंत पोलीस कोठडी. ओमकार सातपुतेला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी अटक. कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत. अटकेची टांगती तलवार असल्यानं लवकरात लवकर सुनावणीसाठी कोरटकरकडून प्रयत्न. प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना तातडीनं अटक करून राज्यद्रोहाचे गुन्हे दाखल करा. मराठा क्रांती मोर्चाची मागणी. 21 तारखेला जालन्यामध्ये निषेध आंदोलन तर 24 तारखेला रास्ता रोको करण्याचा इशारा दिला. विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. आज अधिकृतपणे 5ही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची घोषणा होण्याची शक्यता. सत्ताधाऱ्यांनी कोणत्या नियमात विश्वास प्रस्ताव मांडला माहीत नाही म्हणून कामकाजावर बहिष्कार. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. आज विधान परिषदेचं कामकाज काळ्या फिती बांधून करणार असल्याचीही माहिती दिली. महाविकास आघाडीचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार. विधान परिषदेमध्ये नियमानुसार न होणारं कामकाज आणि नागपूर हिंसाचार प्रकरणी ही भेट होईल.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. वर्षावर कधी जाणार असा प्रश्न विचारला असता एप्रिलमध्ये वर्षा निवासस्थानी जाऊ असं फडणवीसांनी सांगितलंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काही भरवसा नाही. पवार ठाकरेंचं 2 वाक्यात कसं वर्णन कराल, या जयंत पाटलांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. मंत्र्यांनी संयमानच बोललं पाहिजे. बोलण्यानं कुठेही तेढ निर्माण होणार नाही हा प्रयत्न केला पाहिजे. फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. अमोल मिटकरी, सचिन अहिर आणि आदित्य ठाकरेंची भेट. अंदर की बात है, मिटकरी हमारे साथ है असं म्हणत सचिन अहिर यांच्याकडून मिश्किल टिप्पणी. विरोधकांच्या सभात्यागानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांशी संवाद साधला. गिरीश महाजन, आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांच्यामध्ये विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात चर्चा झाली. बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 21 ते 23 मार्च अखिल भारतीय प्रतिनिधी सभा. यामध्ये बांगलादेशबाबत ठराव मंजूर होणार. संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांची माहिती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमार्फत धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज सिंडिकेट पूर्णतः नष्ट करा. धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. पुणे अश्लील व्हिडिओ प्रकरणी आरोपी भाग्येश ओसवालला सशर्त जामीन मंजूर, तर गौरव अहुजाचा मुक्काम अजूनही तुरुंगातच. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचे युट्यूबर आणि कॉमेडियन समय रैनाला तिसरे समन्स. 24 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. माथेरान बंदचा निर्णय मागे. आमदार महेंद्र थोरवेंची प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा. पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार, थोरवेंचं आश्वासन. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजेची 25 मार्चपासून ऑनलाईन बुकिंग सुरू होणार. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. या पूजा 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीत असतील. रायगडमधील चौदार तळ सत्याग्रहाला आज 98 वर्ष पूर्ण. लाखो भीम अनुयायी उपस्थित राहणार असल्याची माहिती. विना तिकीट प्रवासी दिसल्यास मध्य रेल्वेला व्हॉट्सअपवर तक्रार करा. एसी लोकल टास्क फोर्सकडून प्रवाशांसाठी तक्रार क्रमांक उपलब्ध. विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम. JNPA बंदराला जोडणाऱ्या 6 पदरी मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 29.21 किलोमीटरच्या महामार्गासाठी 4,500 कोटी रुपयांचा खर्च. या योजनेमुळे मुंबई तसंच पुणे परिसरातील उद्योगांना बळ मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जोडणारी सर्किट यात्रा सुरू करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणारे धाराशिव जिल्ह्यातील 501 ग्रामपंचायत सदस्य आणि 12 सरपंच अपात्र. ग्रामपंचायत सदस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. कराडच्या सह्याद्री साखर कारखान्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण समर्थकांचे अर्ज वैध, तर पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला. सत्ताधारी गटाचे विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला. धुळे शहरातील पाणी वितरणावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारणार. विशेष म्हणजे या कक्षामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून त्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद. लाडकी बहीण योजनेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणारी मदत रखडल्याचा आरोप. जवळपास 2,97,00,000 रुपयांचा निधी रखडल्याची माहिती. एकाही रहिवाशाला बेघर होऊ देणार नाही. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींमधील रहिवाशांच्या प्रश्नावर चव्हाणांचं उत्तर. कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. तांडा वाडी वस्त्यांवरील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची प्रथमच विधान भवनाला भेट. ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारानं पुणे विभागातील 100 विद्यार्थ्यांची विधान भवनाला भेट. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकामध्ये भीषण आग. अनेक दुकानं जळून खाक. व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान. आग नेमकी कशामुळे लागली ते मात्र अस्पष्ट. भिवंडीमध्ये कापडी चिंध्यांच्या 2 गोदामांना भीषण आग. दोन्ही दुकानं जळून खाक. गवताला लागलेल्या आगीमुळे ही आग पसरून गोदामाला लागल्याचा प्राथमिक अंदाज. दुहेरी हत्याकांडानं नाशिक हादरलं. टोळक्याकडून 2 सख्या भावांची हत्या. संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट. मुंबईतील सांताक्रूज बेस डेपोमध्ये बसची पादचाऱ्याला धडक. पादचारी अपघातात जखमी.
कल्याणमध्ये एसटी महामंडळाच्या बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी, 70 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र क्रेनच्या सहाय्यानं बस खोल खड्ड्यातून बाहेर काढताना बसनं पेट घेतला. कोस्टल रोडवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या, कार उभी करून समुद्रात उडी मारली. मृतदेह सापडला असून वरळी पोलिसात अपमृत्यूची नोंद. मिरजेमध्ये रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू. तरुण दंतवैद्यक महाविद्यालयाचा विद्यार्थी. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार, आरोपीला पोलिसांकडून अटक. अमरावतीच्या चिलगव्हाणमध्ये हजारो संवेदनशील शेतकऱ्यांचं एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन. शेतकरी साहेबराव करपेंसह कुटुंबियांनी केलेल्या सामूहिक आत्महत्येचा 39वा स्मृतिदिन, त्यानिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील सायाळा सुने गावात स्मशानभूमीचा वाद, महिलेचा मृतदेह 11 तास ताटकळत ठेवला. तहसीलदार, पोलीस प्रशासन तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी वाद मिटवत अंत्यसंस्कार केले. परभणीच्या मॉडेल उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेसह लिपिक एसीबीच्या जाळ्यात, पर्यवेक्षकाला वेतनातून लाच मागितली. घर झडतीमध्ये मुख्याध्यापिकेकडे 9,75,000 रुपये सापडले. बाईकला किरकोळ कट मारल्यामुळे अहमद अन्सारी दाम्पत्याकडून मारहाण झालेल्या ओम प्रकाश शर्मा यांचं निधन. मुंबईच्या सांताक्रूज परिसरातील वाकोलामधली घटना. हल्ला करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पुणे विद्यापीठात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणी विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई. माझाच्या बातमीची प्रशासनाकडून दखल. वसतिगृहात दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. भिवंडीमध्ये प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेची कारवाई. चाविंद्रा परिसरातील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीवर धाड टाकली. 3 टन प्लास्टिक जप्त केलं. वर्ध्याच्या आर्वी शहरातील गांधी चौक परिसरातील 4 ते 5 दुकानांना आग. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. चंद्रपूर शहरातील बायपास रोडवर नव्यानं तयार होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात आग. बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग. आगीत कंपनीचं मोठं नुकसान. संगमनेर शहरातील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये लग्न मंडपासाठी बनवण्यात आलेल्या स्टेजला आग. 2 तरुण गंभीर जखमी. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं. चिपळूणमधील गोवळकोटमध्ये वाशिष्ठी नदीमध्ये पोहायला गेलेला 15 वर्षीय मुलगा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडाला. इतर 4 मित्र बचावले. अर्ध्या तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह सापडला. घाटकोपरच्या एलबीएस मार्गावर असलेलं माथाडी कामगारांचं कार्यालय तोडल्यानं कामगारांची निदर्शनं. काही दिवसांपूर्वी पालिकेनं या ठिकाणावरून गटार बनवण्यासाठी सदर कार्यालय हटवण्याची माथाडी कामगारांना विनंती केली होती. रत्नागिरीमध्ये गोशाळेचे संचालक भगवान कोकरे महाराज यांच्या आंदोलनाची गोसेवा आयोगाकडून दखल. परिपोषण योजनेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळेला 33,48,000 रुपयांचा निधी वर्ग. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 7 दिवसात 25% अग्रिम पीक विमा मिळणार. आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीनं अग्रिम रक्कम देण्याची लेखी ग्वाही दिली आहे. 7 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रायगडमध्ये विहिरीत पडलेल्या वासराला जीवदान. जवानांच्या तत्परतेमुळे वासराचे प्राण वाचले. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर मारळ समुद्र किनाऱ्यावरती ऑलिव्ह रिडले कासवाच्या 89 पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडलं. 100 अंड्यांचं जतन करण्यात आलं होतं. एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना रामनाथ गोयंका एक्सिलन्स इन जर्नलिझम पुरस्कार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत 3 महिने केलेल्या न्यूज रिपोर्टिंगसाठी हा पुरस्कार मिळालाय. मागील 1 वर्षापासून शंभू आणि खनौरी बॉर्डरवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन पोलिसांनी जबरदस्तीनं संपवलं. अश्रुधुराचा मारा करत पोलिसांनी आंदोलकांना हटवलं. शेतकऱ्यांचं स्टेजही जेसीबीनं हटवलं. अनेक शेतकरी ताब्यात. इंडियाचं नामांतर भारत किंवा हिंदुस्थान करण्याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश. इंडिया हे इंग्रजी नाव देशाच्या संस्कृती आणि परंपरेचं प्रतिनिधित्व करत नसल्यानं ते बदलावं, यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. कर्नाटक विधानसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाविरोधात ठराव मंजूर. राज्याचे कायदा मंत्री एच.के. पाटील यांनी हा ठराव मांडला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुनीता विल्यम्स यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. विधानसभेत ममता यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांना सुखरूप पृथ्वीवर आणणाऱ्यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ते 4 एप्रिल दरम्यान थायलंडला भेट देण्याची शक्यता. बँकॉकमध्ये होणाऱ्या 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती.
मागील 10 वर्षात 193 राजकीय नेत्यांच्या विरोधात ईडीनं गुन्हा नोंदवलाय. 2 प्रकरणातल्या नेत्यांना ईडीकडून शिक्षा. केंद्र सरकारची संसदेत महत्त्वाची माहिती. लंडनमधून पत्नीच्या वाढदिवसासाठी आलेल्या पतीची पत्नीकडूनच हत्या करून मृतदेहाचे 15 तुकडे केले. उत्तर प्रदेशच्या मेरठमधला धक्कादायक प्रकार. मृतदेहाचे तुकडे ड्रममध्ये ठेवून पत्नी प्रियकरासोबत शिमल्याला फिरायला गेली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून चर्चा. दोन्ही नेत्यांनी हल्ले थांबवण्यास सहमती दर्शवली. काल पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज ट्रम्प यांची झेलेन्स्कींसोबत चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.